मोठी आनंद आणि मौज आहे. ज्या प्रपंचात तुम्ही आम्ही जन्माला आलो, ह्या प्रपंचात सर्वजण रत आहोत. सर्वजण रत आहोत. तुम्ही काय, मी काय, सगळीच जण रत आहेत. पण या प्रपंचातून आपण मोक्षापर्यंत जाईल असा कुणाचा अट्टहास नाही. ज्याला त्याला वाटतं 5चं 25, 25चं 50, 50चं 150, 150चं 500 व्हावं आणि मांडवाचा वेल गगनाला पोचावं, पण कुणालाच वाटत नाही की मला मोक्षापर्यंत जावं. वाटतंय कुणाला? इथं बसलेल्यांपैकी एक प्रश्न आहे माझा, इथं बसलेला अगदी माझ्यासहित. मी माझ्या मनाला उत्तर देईल, तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारा, उत्तर द्या. सांगा, इथं बसल्यापैकी कुणाला वाटत नाही माझा मोठा आलिशान बंगला असावं? बरोबर आहे ना? इथं बसलेल्यांपैकी कुणाला वाटत नाही मला 10-5 एकर बाग आहे, ती 10-5 एकर जिरायती असावी? सगळ्यांना वाटतंय. इथं असणाऱ्यांपैकी कुणाला वाटत नाही माझी मुलं अपत्य संस्कारक्षम असावी, उच्च शिक्षित असावी? सगळ्यांना वाटतंय. वाटतंय. इथं बसलेल्यांपैकी कुणाला वाटत नाही की माझा प्रपंच सुखाचा चालावा? आता शेवटचा प्रश्न, इथं बसलेल्यांपैकी कुणाला वाटतंय की मला कळमजाई माता प्रसन्न व्हावी आणि तिने मला मोक्षधामाला घेऊन जावं? कुणालाच नाही. विठाला बोलण्याचं कारण एवढंच आहे की संत जन्माला येतात, बुडते हे जन न देखेवे डोळा, येतो कळवळा म्हणून या संत जन्माला येतात. आणि जन्माला आल्याच्या नंतर करतात काय मंडळी? जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती, देह कष्टविती, परोपकारी. जन्माला आल्याच्या नंतर एकच काम आहे त्यांचं, काय? की सामान्य जीवांचा उद्धार झाला पाहिजे, सामान्य लोक मोक्षापर्यंत गेली पाहिजे. इथं पटलं नसेल तर आणखी पुढे जाऊन बोलेल. हे सगळं वाङ्मय जे तयार झालं ना साधू संतांचं, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशे माय, धर्म त्यांचे देखील पाय, दिले अक्षय अभय दानगा. दिलंय की नाही? अक्षय दान, कधी न संपणार, अभय कधी न संपणारं दान तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. फक्त ते दान आपल्याला कळालं नाही. तुम्ही म्हणसान महाराज इथं काही पटलं नाही. बसा, इथं काही पटलं नाही. चला पुढे, आणखी पुढे जाऊन बोलेल. मला सांगा, ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला. सगळ्यांना माहित आहे ज्ञानोबाऱ्यांनी रेडा बोलवला. मला पूर्वपीठिका सांगायची नाही, मला फक्त इथं बोलायचं. ज्ञानोबाने रेडा बोलवला. ज्ञानोबाऱ्यांनी भिंत चालवली की नाही? आणि हे सगळं झाल्यानंतर मग ज्ञानोबाऱ्यांनी किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले. केलं की नाही? किती ओव्या? ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीत ओव्या किती? 9000 ओव्या. 9000 ओव्यांचा ग्रंथ, विश्वव्यापक असा ग्रंथ ज्ञानोबारांनी दिला, समाजासाठी दिला. मग मला सांगा, विश्वव्यापक ग्रंथ जो ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुम्हा आम्हाला दिला, रेड्याने वाचला का हो मंडळी? रेड्याने वाचला? भिंतीने ऐकला होता ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ? त्याची प्रस्तावना ऐकली होती भिंतीने? नाही. मला इथं बोलायचं आहे की ज्ञानोबारांनी जो रेडा बोलवला त्याने ज्ञानेश्वरी ऐकली नाही. ज्ञानोबारांनी जी भिंत चालवली त्या भिंतीने ज्ञानेश्वरीचं पठन केलं नाही, वाचन केलं नाही, पारायण केलं नाही, ऐकली नाही, काही नाही. तुम्ही आम्ही मात्र ती ज्ञानेश्वरी वाचली. ज्याला वाचता येत नाही त्यांनी दर्शन घेतलं एकदा तरी जन्माला आल्याच्या नंतर. कुणीतरी वाचली असेल, कुणीतरी निम्मी अर्धी पठन केली असेल, कुणीतरी कानपाठ केली असेल, कुणाच्या कानावर ओव्या गेल्या असेल, कुणी पारायण केली असतील. केली की नाही? मग उद्धाराचा अधिकारी तुम्ही आम्ही का भिंत आणि रेडा? सोपं आहे ना? संस्कृत नाही सांगणार आहे आज. मला इथं बोलायचं आहे, ज्ञानेश्वरी आपण वाचली, कर्माचा सिद्धांत आपण वाचला, सांख्ययोग आपण ऐकला, विश्वरूप दर्शन आपण पाहिलं. मग मला सांगा, मोक्षाचे अधिकारी ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर मोक्षाचे अधिकारी आहे की नाही? आहेत. ज्ञानोबारांची ज्ञानेश्वरी वाचल्याच्या नंतर मोक्षाचे अधिकारी आहे. मग वाचणारे मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे की न वाचणारे मोक्षाचे अधिकारी झाले पाहिजे? वाचणारे झाले पाहिजे की नाही? चला पुढे. मग आपण किती आपल्या अगोदरची ज्या मंडळीने ज्ञानेश्वरी पठन केली, वाचली आहे, ते मोक्षाचे अधिकारी झाले. अहो, श्रद्धांजलीला उठल्याच्या नंतर आपण परत म्हणतो पुन्हा जन्माला यावे. मोक्षाचे अधिकारी आहे. तुम्हाला सांगू, ज्ञानोबारांनी रेडा बोलवला. किती शब्द वापरले असतील? बोल ना बाबा, अरे बोल बोल. ज्ञानोबा म्हटलं का माझी जाईल, बोल. भिंतीला
किती शब्द वापरले चालण्यासाठी? किती? तुमच्या आमच्यासाठी 9,000 ओव्या सांगितल्या ज्ञानोबरायांनी आणि रेड्याला आणि भिंतीला फक्त 2 शब्द सांगितले. 2. रेड्याला म्हणले ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद बोल. 2 शब्द आहे, 2 अक्षरांचा 1 शब्द आहे. बोल फक्त बाबा तू. कृपा करुणी हस्त ठेवील शिरी. ज्ञानोबरायांचा कृपा प्रसाद रेड्याला मिळाला आणि फक्त सांगितलं बोल. रेडा ऋग्वेद बोलायला लागला 2 शब्दामध्ये, 1 शब्दामध्ये 2 अक्षरामध्ये रेडा बोलायला लागला. भिंतीला किती ज्ञानेश्वरी समजून सांगितली का? भिंतीला अमृतानुभव समजून सांगितला होता. चांगदेव पाचष्टी सांगितली होती का? हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण काय सांगितलं भिंतीला नेमकं? पण त्या भिंतीला सुद्धा 2 शब्द वापरले. 2 अक्षरांचा 1 शब्द भिंतीसाठी वापरला. चला. एकाला बोल म्हटले आणि दुसऱ्याला चला म्हटले आणि तिसऱ्यासाठी समग्र वाङ्मय तयार ज्ञानोबरायांनी करून ठेवलं. ज्यांना चला आणि बोला म्हटले ते चलले आणि बोलले, ते मोक्षापर्यंत गेले. आणि ज्यांच्यासाठी वाङ्मय तयार करून ठेवलं की या वाङ्मयाच्या आधाराने तुम्ही मोक्षापर्यंत येऊ शकता, पण त्या वाङ्मयाच्या आधाराने आपण मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही, कारण त्याचे अधिकारी बनत नाही. विठाला आणखी पुढे जाऊन बोलू. बघा जगद्गुरु तुकोबरांच्या जीवनातला प्रसंग आहे. बघा जगद्गुरु तुकोबरांच्या गाथा ज्याच्यात गुणल कीर्तन होतं, लीला कीर्तन होतं, हरी कीर्तन होतं, नामसंकीर्तन होतं. सगळ्याच्या सगळ्या गाथा जेवढं लिखाण केलं होतं सगळ्याच्या सगळं इंद्रांच्या डोहात सोडलं की नाही? दगड बांधले वरती, बांधले की नाही? बांधले दगड. जगद्गुरु तुकोबरांच्या त्या अक्षर ब्रह्म एका अक्षरात आहे माझा रमाकांत, ती जी अक्षर ब्रह्म गाथा आहे ती जशीच्या तशी किती दिवसांनी वर आली? आता आपलं वय वर्ष किती? बघा ना, सोपं आहे. आपलं वय वर्ष किती? माझं 45. तुमची तुम्हाला माहित आहेत ना. 13 दिवसात दगडाला बांधलेल्या वह्या जशाच्या तशा वरती येतात की नाही? दगडासहित, जळी दगडासहित वह्या तारियल्या जैशा लाह्या राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तू कोबाचे तैसे तू कोबाने अभंग रखिले. आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती आईदा कवी आमा आरती तुकारामा. किती दिवसाचं अनुष्ठान आहे जगद्गुरु तुकोबरायांचं? 13 दिवसाचं अनुष्ठान आहे ना. मग 13 दिवसात जर दगडाला बांधलेल्या वह्या दगडासहित वरती येतात, आपलं वय 60, 70, 80, 90 जे काही असेल ते, मग जर 13 दिवसात पाण्यात बुडालेल्या गाथा जर वरती येऊ शकतात, मग आपण 50 वर्षात वरती नाही येऊ शकत? काय युक्तिवाद आहे? 50 वर्षात वरती नाही येऊ शकत? 50 वर्षात तरुण जाऊ शकत नाही? 50-60 वर्षामध्ये आपण मोक्षापर्यंत जाऊ शकत नाही? याचं कारण आहे की आपण जे काम करतोय ना, ज्याच्यात आपल्याला स्वारस्य आहे ते काम करतोय आपण, आणि ज्याच्यात भगवान परमात्म्याला स्वारस्य आहे ते काम आपण करत नाही. विठाला 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 बोलू. अवंतर वाचनातला मुद्दा सांगून होतो बघा. तू वही करता है जो तू चाहता है, लेकिन होता वही है जो मैं चाहता हूं. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर देख होगा वही जो तू चाहता है. स्वारस्य नाही ना आपल्याला. जे करायला पाहिजे त्याच्यात स्वारस्य नाही, जे करायला नाही पाहिजे त्याच्यात स्वारस्य असल्याशिवाय राहत नाही. बघा देव सांगतात की तू जे करतोय त्याच्यात मला रस नाही, मला त्याच्यात आनंद नाही, म्हणून तुझ्या मनासारखं कर, की माझ्या मनासारखं कर. तुझ्या मनासारखं झाल्याशिवाय राहणार नाही. वही कर जो तू चाहता है. नाही पटलं? चला पुढे सांगतो तुम्हाला. बघा एकदा भगवान श्रीकृष्णाने अर्जुन रथात बसलेले आहेत. अर्जुनाच्या रथाचं सारथ्य करणारा भगवान श्रीकृष्ण आहे. रथाचं सारथ्य करतायत.
आणि गावात फेरफटका मारण्यासाठी निघाले. इतक्यात एक ब्राह्मण देवता पंडित भिक्षा मागताना अर्जुनाने पाहिलं. अर्जुनाने पाहिल्याच्या नंतर दया आली अर्जुनाला. पंडितांना जवळ बोलवलं, ब्राह्मण देवतेला जवळ बोलवलं. काय भिक्षा मागताय? तो म्हणले उदरनिर्वाह चालत नाही आणि उदरनिर्वाह चालण्यासाठी मी भिक्षा मागतोय. म्हणजे हरकत नाही. अर्जुनाला दया आली. अर्जुनाने कमरेला चापलं. एक सोन्याच्या मोहरांचं गाठोडं अर्जुनाच्या कमरेला होतं. गाठोडं अर्जुनाने दिले. युक्तिवाद याच्यासाठी चाललाय, वही होगा जो तू चाहता है, पण माझ्या मनासारखं कर, देव म्हणतात. ते गाठोडं घेतलं, निघाले घरी. वस्ती थोडी दूरची होती. रस्त्यातच चोराने अडवलं. काय केलं? आता चोराने अडवल्यावर काय होतंय? गाठोडं काढून नेलं. परत दुसऱ्या दिवशी भिक्षा मागायला परत 2-3 दिवसांनी अर्जुनाचा रथ त्या गावातून फिरत होता. परत पंडितजी भिक्षा मागताना दिसले. अर्जुनाने पंडितांना बोलवलं. म्हणलं पंडितजी, तुम्हाला काल परवा मी सोन्याच्या मोहरा दिल्या होत्या, काय केल्या? सगळा घडलेला कथाभाग सांगितला. परत एक अनमोल किमतीचं रत्न त्या पंडितजींच्या हातामध्ये दिलं. हे विका आणि याच्यापासून तुमचा उदरनिर्वाह चालेल, भिक्षा मागायची गरज. असं वेद अध्ययन करणाऱ्या पंडित माणसाने भिक्षा मागितलेली आवडत नाही, म्हणून हे करा. पंडितजी निघाले. आता मात्र जपून ठेवलं होतं तो पृथ्वीरत्न मोलाचा जो काही रत्न होतं ते जपून ठेवलं. घरी गेले. घरी गेल्याच्या नंतर पाहिलं कुठे ठेवावं. पूर्वीचे घरे, पहाऱ्या आणि तिजोऱ्या, त्यातून होती दोऱ्या, दारास नाही दोऱ्या, या झोपडीस माझ्या किती आनंदी आनंद. पूर्वीचा काळ होता, काही नाही. कुठे ठेवावं? भिक्षा मागून खाणाऱ्या माणसं काय लॉकर असेल, कपाट असेल, काय असेल? काहीच नाही. एक जाळ्या लागलेलं मडकं कोपऱ्यात होतं. ते त्याच्या बायकोकडून फुटलं होतं, फक्त गळा फुटला होता डेऱ्याचा. त्याने त्याच्यात ते रत्न ठेवलं आणि विश्रांती घ्यायला बसला, खाली झोपला. इतक्यात त्याची बायको नदीवर गेली होती पाणी आणण्यासाठी. पाणी कमरेवर घाडाड घेतला, म्हणजे डेरा घेतला, ठेस लागली, पडली, डेरा फुटला. आता विचार करते, संध्याकाळी काका उठल्याच्या नंतर त्यांना संध्या करायची आणि संध्या करण्यासाठी आंघोळीला पाणी पाहिजे. पाणी तर घरात नाही. आता पाणी कशाने न्यायचं? कुंभारदादा जावं तर कुंभारदादा खूप लांब आहे, तोपर्यंत संध्या टळून जाईल. आता मडकं कुठून आणायचं? डेरा कुठून आणायचा? विचार करत 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 पर्णकुटीत गेली. पर्णकुटीत पाहिलं, अरे तिच्या लक्षात आलं, जुना डेरा, जुना, तुम्हाला आठवतोय? कोपऱ्यात ठेवलेला, जाळ्या लागलेला डेरा, माहित आहे ना? पूर्वी फुटला होता, तो तिथं ठेवला होता. मी एवढा डेऱ्यावर का जोर देतोय तुमच्या लक्षात येतोय? हा. तो डेरा घेतला. तिने बघितलं नाही त्या डेऱ्यात काय आहे. डेरा उचलला, नदीवर गेली. जाळ्या लागल्या होत्या म्हणून तो डेरा पाण्यात बुडवला, हिसळला. हिसळल्याबरोबर ते रत्न पाण्यात पडलं. काकाने उठल्याबरोबर पाहिलं, अरे डेरा नाही. काय काका कपाळावर मारीत बसले. काय करावं? आली बायको. बायकोला आल्याच्या नंतर सगळं सांगितलं. बायकोला सांगितलं, कर्म देतं असंच आहे का काही? देव देतं. हा, तुमच्या म्हणी चांगल्या पाठ आहे. परत तिसऱ्या दिवशी काका भिक्षा मागायला. परत अर्जुनाचा रथ निघाला. मी याच्यासाठी बोलतोय, तू वही कर जो तू चाहता है, होता वही है जो मैं चाहता हूं. देव आणि अर्जुनाचा संवाद आहे. परत ब्राह्मणाला जवळ बोलवलं, पंडितजींना जवळ बोलवलं. पंडितजी काय चाललंय? पंडितजींनी सगळा घडलेला कथाभाग सांगितला. आता अर्जुनाकडे देण्यासारखं काही नाही, बरं काही नाही. त्याने देवाकडे पाहिलं करुणाभावाने. पंडितजीच्या मनात विचार आला, जर अर्जुन देवाचा शिष्य आहे, अर्जुन देताना कमी पडला नाही, आता तर देव देणार आहे. आता देव किती देणार आहे मला? मनात विचार आला. पण देवाने अर्जुनाकडे पाहिलं, अर्जुनाने देवाकडे पाहिलं. अर्जुन देवाला म्हणतात, देवा काही असलं तर द्या, जेथे जावे तेथे कपाळ सरीशे, या पंडिताचं जिथं जाईल तिथं करंट द्या काहीतरी. देवाने सांगितलं, अर्जुना खरं सांगू माझ्याकडे काहीच नाही. मनातल्या मनात पंडितजी विचार करतात, अरे शिष्य एवढा देतो, देवाकडे काहीच नाही. ऐका यशस्वी औदार्य, ज्ञान भक्ती आणि ऐश्वर, एवढा मोठा भगवान परमात्मा असून सुद्धा काही देऊ शकत नाही. पण देवाने खिस्स चालले, खेळतो येण्याची खेळावा. आणि प्रमाण पाठातलं सांगू, चतुरात शिरोमणी गुण लावण्याची काणी, देव चतुर
देवाने खिशातात घातले, 2 नाणी काढली, 2 नाणी. अर्जुनाने काय दिलं होतं? सोन्याच्या मोहरा. पृथ्वी मोलाचं रत्न दिलं होतं. देवाने दिले 2 नाणी, पण सांगितलं एक आट आहे, ही 2 नाणी घे आणि डायरेक्ट घरी जायचं, मध्ये कुठे थांबायचं नाही, घरी निघाला. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर देख होगा वही जो तू चाहता है. इथून बाजूला जायचं नाही. निघाले घरी. घरी निघाल्याच्यानंतर एक कोळी मासे पकडून आला होता. मासे पकडून त्या कोळ्याच्या जाळ्यामध्ये एक चमचम करणारा मासा होता, एकदम चमचम करत होता. त्या पंडिताला दया आली त्या माशाची, खूप आकर्षक आहे, तेजस्वी ओजस्वी मासा आहे. त्या पंडितजीने त्या कोळ्या दादाला बोलवलं, कोळी दादा मासे, म्हटलं विकायला चालवलेत. अरे मग एक मासा मला विकतो का? म्हटलं विकतो, पण त्याच्या बदल्यात. म्हटलं द्यायला तर काही नाही. पण मग पंडितजीच्या लक्षात आलं की माझ्याकडे 2 नाणी भगवान परमात्म्याने दिलेली आहे. मग ती 2 नाणी त्या कोळ्याला देऊ केली. तो चमचम करणारा मासा घेतला, पण मासा नदीवर जाईपर्यंत मरणार म्हणून कमंडलू असलेल्या त्या कमंडलू भरून पाणी असलेल्या त्या पाण्यात तो मासा सोडला आणि कमंडलू घेऊन नदीवर काका निघाले. तू वही कर जो मैं चाहता हूं, फिर देख होगा वही जो तू चाहता है. आणि मग तो कमंडलू घेऊन निघाले. निघाल्याच्या नंतर नदीवर गेले. चमचम करणारा मासा कमंडलूतून काढल्याबरोबर त्याचं तेज नाहीसं झालं होतं. नाहीसं झालं तेज. काकाने बघितलं, अरे तेज तर नाहीसं झालंय. सोडून दिला, पण कमंडलू चमकायला लागला. आता काय कारण आहे? कमंडलू चमकायला लागला. कारण काय? त्याचं एकमेव कारण असं होतं की जे रत्न बायकोच्या हातातून डेरा हिसाळताना खाली पडलं नदीमध्ये, ते माशाने गिळलं म्हणून तो चमकत होता. कमंडलूत सोडला, कमंडलूतलं मासा, पोटातलं रत्न कमंडलूत पडलं म्हणून माशाची चमचम बंद झाली. कमंडलू चमकायला लागला आणि कमंडलूत हात घालून पाहिलं तर अर्जुनाने दिलेलं रत्न त्या कमंडलूत पाहिल्याबरोबर तो मोठ्याने ओरडायला लागला, सापडला 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 सापडला. तुम्हाला कळालं? सापडलं म्हणत असताना ज्या चोराने सोन्याच्या मोहरा चोरून चालवल्या होत्या विकायला, तो शेजारून चालला होता. तो पळत आला. म्हणलं पंडितजी, सगळ्याच्या सगळ्या सोन्याच्या मोहरा एक सुद्धा विकली नाही, त्याच्यातली एक सुद्धा विकली नाही. तशाच्या तशा तुमच्या हवाले करतो, पण राजा माझी कंप्लीट करू नका. मला फाशी होईल, देहदंडाची शिक्षा होईल, टकमक टोकावरून ढकलून दिलं जाईल, हत्तीच्या पायाखाली दिलं जाईल, आयुष्यभर तुमची चाकरी करेल, पण सोन्याच्या मोहरा तुम्हाला घ्या आणि मला सोडा. माझं नाव कुणाला सांगू नका. फिर देख वही होता है जो तू चाहता है. युक्तिवाद याच्यासाठी सिद्धांत संपला, दृष्टांत संपला. सिद्धांत हाय की आपण जन्माला आलोत ना, आयुष्यभर आपल्या मनासारखं आपण जगायला सुरुवात केली की नाही जगायला? आयुष्यभर आपण आपल्या मनासारखं जगतोय, पण कधीतरी देवाच्या आई कळमजाई मातेच्या मनाप्रमाणे जगायला सुरुवात करा. मग बघा तुमच्या मनातल्या ज्या ज्या संकल्पना, ज्या ज्या कल्पना असतील त्या सगळ्याच्या सगळ्या सिद्धीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून देवाच्या मनासारखं वागा. विठाला ही जी संत मंडळी आहेत ज्यांचा अक्षर ब्रह्म गाथा, इथून बाजूला गेलतो ना आपण महाराज, ज्यांचा अक्षर ब्रह्म गाथा 13 दिवसांनी जसा तसा वरती आला. काय कारण? तुकोबरायांनी सावकारकीची मोठी सावकारकी होती म्हणून. तुकोबरायांकडं खूप लोकांची घाणवट होती म्हणून नाही, तर जगद्गुरु तुकोबरायांनी ज्या भगवान परमात्म्याने मला जन्माला घातलंय, त्या भगवान परमात्म्याचं माझं ऋण आहे आणि त्या ऋणातून उतराई होण्यासाठी भगवान परमात्म्याचं दिवस रात्र नामस्मरण केलं ना, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या अक्षर ब्रह्मगाथा वरती जशाच्या तशा आल्या. आणखी पुढे जाऊन बोलू. बघा, ज्यांचा अभंग सेवेसाठी गायला गेलेला आहे, ज्यांचा अभंग सेवेसाठी गायला गेलेला आहे ते म्हणजे एकनाथ महाराज. ज्या कुळात जन्माला आलं, हे कुळ जर जन्माला आलं नसतं, नीट ऐका, हे कुळ जर जन्माला आलं नसतं तर ज्याच्या सेवेसाठी अभंग गायला गेला ना, तो देवच आपल्याला कळाला नसता. विठाला एकनाथ महाराजांच्या पूर्वजांनी जर कर्नाटकात नेलेला पांडुरंग भगवान परमात्मा परत आणण्याचं काम जर केलं नसतं, तर आज आषाढी पंढरी कार्तिकीची वारी ही कुणासाठी केली असती? आज हे प्रमाण कुणासाठी लागू झालं असतं? नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळीया, विठ्ठल रुखुमाई पाहू रे. कारण आपला विठोबा कृष्णदेवरायाने कर्नाटकात नेला होता आणि तो तिकडून आणण्याचं काम
एकनाथ महाराजांच्या भानुदास महाराजांनी त्या पूर्वजांनी केलेला आहे, म्हणून एकनाथ महाराजांचं कुळ धन्य आहे. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून ज्या संतांचं कुळ धन्य आहे त्या संतांचा आजचा अभंग आहे. तुम्हाला सांगू, ज्या साधू संतांनी माणसात देव पाहिला यात नवल नाही. आता माणूस माणसात देव पाहत नाही ही दुर्दशा सोडून द्या, पण माणसात देव पाहिला यात नवल नाही. प्राण्यात सुद्धा, जनावरात सुद्धा मध्ये भगवान परमात्मा पाहिला. अरे म्हणून तर काशीवरून आणलेली कावड रामेश्वरला निघाली. काही अंतरावर रामेश्वर भगवान आहे, पण त्या ठिकाणी रस्त्यात गाढव विवळत पडलेलं पाहिलं आणि काशीची कावड, काशीची गंगा त्या गाढवाच्या तोंडात सोडली आणि त्या गाढवाला परत एकदा जीवदान दिलं. हाच माझा रामेश्वरन, हीच माझी काशी. ही अनुभूती ज्या संतांच्या ठिकाणी आहे त्यांना म्हणावं एकनाथ महाराज. लक्षात आलं का? शांतीब्रह्म आहे. किती शांतीब्रह्म? 108 वेळा अंगावर थुंकण्याचं काम केलं, पैंज लावून. बरं का? किती वेळा? 108 वेळा. आपल्या अंगावर थुकलं नाही, पण नुसतं उडालं असं ध्यानात घ्या. आपल्या शेजारी कोणीतरी थुकले पण तो थुका उडालाय आपल्या, काय होईल हो? काय होईल? बोला ना तुम्ही. लक्षात आलं का? पण तो यौवन 108 वेळा एकनाथ महाराजांच्या अंगावर थुंकतोय. यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. अंगावर तुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी यवन अंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. प्रसाद देऊनी मुक्त केला. 108 वेळा अंगावर थुकणारा यौवन. तोंडातला थुका संपला हो. पान खाऊन खाऊन पिचकाऱ्या मारून मारून तोंडातला थुका संपला. पण एकनाथ महाराज अंगावर थुकलं का पाया पडायचे, आंघोळीला जायचे, पाया पडायचे, आंघोळीला जायचं. 108 वेळा झाल्यानंतर यौवन साष्टांग दंडवत घातला एकनाथ महाराजांच्या चरणावरी. श्री संताची ये माता चरणावरी साष्टांग हे करी. बाबा एवढा वेळा तुमच्या अंगावर थुकलो पण एक शब्दाने सुद्धा बोलले नाही. अरे बाबा, खरं तर मी तुझ्या पायावर नतमस्तक व्हायला पाहिजे होतं. म्हटले का? अरे तुझ्यामुळे एका दिवसात गोदावरीचं 108 वेळा स्नान मला घडतंय. 108 वेळा स्नान घडतंय मला. माझ्यासारखा पुण्यवान कुणी नाही, म्हणून तुला धन्यवाद आहे. जमेल आपल्याला? हे ज्यांना जमलं ना त्यांना म्हणावं संत. म्हणून अशी जी मंडळी जन्माला येतात ना, अशी विरळ असतात. सुमहात्मा सुदुर्लभू. कुणीतरी एखादाच, दोन्ही नाही. आत्तापर्यंत रेडा बोलवणारं कुणी झालंय? भिंत चालवणारं कुणी झालंय? 108 वेळा अंगावर येऊन थुकला पण त्याला सोडून दिलं असं कुणी झालंय? ज्याच्या गाथा इंद्रांच्या डोहात बुडवल्या त्यांनी जशाच्या तशा 13 दिवसाच्या नंतर तारल्या असं कधी झालंय? रामकृष्ण विठ्ठल बोला आणि तुका गेला वैकुंठला असं कधी झालंय? एकच आहे. असं म्हणतात ज्ञानोबा रायानंतर समाधी नाही, एक. तुकोबा रायानंतर वैकुंठ गमन नाही, एक. शिवरायानंतर छत्रपती नाही, एक. माशानंतर पोहणे नाही, एक. गंधर्वानंतर गायन नाही, एक. कर्णानंतर औदार्य नाही, एक. रावणानंतर श्रीमंती नाही, एक आहे. आणि मृत्यूनंतर भय नाही, एक. आणि मृत्यू शरीर गेल्यानंतर परत जन्म नाही, एक. एक का दोन आहे? एकच आहे ना. म्हणून एकनाथ महाराज सांगतात की या प्रपंचात, या मृत्यू लोकात आल्यानंतर कुणीतरी एखादाच महात्मा असा आहे की तो भगवान परमात्म्याचं नामचिंतन करतो आणि मोक्षाच्या वाट्यावर जातो. तो प्रपंचात असून सुद्धा जैसे जाळा आत पद्मापत्र, म्हणजे पाण्यात चिखलात कमळाचं फुल आहे, पण त्या कमळाच्या फुलाला चिखलाचा गंध आहे, चिखलाचा स्पर्श आहे नाही. पाण्याचा स्पर्श आहे नाही. पाण्यात असून सुद्धा नसल्यासारखं आहे. म्हणून ज्ञानोबा म्हटले असोनी संसारी. संसारात आहे ना
पण एक काम कर बाबा, दिवस आणि रात्र त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण कर, कारण या प्रपंचातून तुला तरुण जायचंय. असा एखादाच माणूस होऊ शकतो आणि तो तू का होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबारा किंवा एकनाथ महाराज सांगतात की असा एखादाच माणूस आहे की तो प्रपंचातून तरुण जाणार आहे. अभंगाचं पहिलं चरण. तोची एक संसारी हो 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 हो, तोची एक संसारी हा तोची एक संसारी हो तोची एक संसारी हो 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 हो, तोची एक संसारी हो, तोची एक संसारी तोची एक संसारी संसारी तोची एक संसारी हा तोची एक संसारी वाच्य हरिनाम उच्चारी वाच्य हरिनाम उच्चारी वाच्य हरिनाम उच्चारी तोची एक संसारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी तोची एक संसारी वाच्य हरिनाम उच्चारी वाच्य हरिनाम उच्चारी वाच्य हरिनाम उच्चारी तोची एक संसारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी वाच हरिनाम उच्चारी नकरी आणि पैधंदा न करे आणि पैदंदा हो न करे आणि पैदंदा तुझी एक संसारी वाचे हरिनाम उच्चारी. मुखाने नामस्मरण करणारा कोणीतरी एकच, जास्त नाही बरं का मंडळी. आपण आहो, आपला नंबर त्याच्यात आहे. मुखाने नामस्मरण करणारा बघा, हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्याला नामस्मरण कोणी करावं नाही नामस्मरण सांगू का तुम्हाला. समजा तुम्हाला असं वाटतं की महाराज मला नामस्मरण करण्याची गरज नाही, मग त्याच्यासाठी प्रमाण. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा जप ध्यान त्यासी नाही. जे डोळ्याला दिसेल तो देव, जे पाहिल तिकडं वासुदेव, जे पाहिल ते वासुदेव, पाहिल ते देव. मग त्यांनी नाही देवाचं नामस्मरण केलं तरी चालेल. त्यांचा यादीत नंबर त्यांचा लागतो. शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी, हरीशी जाणोनी हरीश झाले. आपण झालो नाही ना, म्हणून नामस्मरण. विठाला 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 विठाला. आपण एवढी हुशार मंडळी आहेत बरं का. संसारात किती कष्ट झालं ना, 50-60 वर्ष कष्ट केले आपण संसारामध्ये. 50-60 वर्ष संसाराने इतकं लोळवलंय आपल्याला, तुम्हाला आम्हाला इतकं लोळवलंय की अंगाची कातडी गेली निघून. कातडी गेली की नाही, तरी संसार सोडतोय नाही. पण परमार्थ असा आहे, कातडी काढीत नाही, कातडीत चढवतोय. त्याची कांती सतेज करतोय कोण? परमार्थ. पंढरपूरला गेलेली मंडळी, ज्यांनी वारी केली, ज्यांना इथं झोप लागत नाही, 2-2, 4-4 झोपेच्या गोळ्या घेऊन सुद्धा, त्यांच्यासाठी सांगतो बघा. पंढरपूरच्या रस्त्यावर निघालात ना, जेवलात ना, जेवला की नंतर तुमच्या आमच्या जो तो आपापल्या तंबूत गेला. साधारण 18, 19, 15 लोक एका तंबूत झोपतात. जर पहिला माणूस जर दिवसभर चाललेला असेल आणि भरपूर जर जेवला, तर 20वा किंवा 18वा माणूस तंबूत शिरायच्या अगोदर हा घोरत असतोय. काय कारण आहे? परमार्थ आहे मंडळी. परमार्थात झोपी लागतेच. लक्षात आलं का? आणि म्हणून संसार तसा नाही आहे, संसार वेगळाच आहे. संसार कसा आहे माहीत आहे? असं म्हणतात की प्रपंच निष्ठानिष्ठेने केलं तर हरकत नाही, पण परमार्थ निष्ठेने करावं. पण आपलं दोन्हीकडे निष्ठानिष्ठे झाली. विठाला विठाला विठाला. विज्ञानानंद स्वामी होऊन गेले अलीकडच्या काळामध्ये, 100 वर्षापूर्वीचा काळ आहे. त्यांनी अमृतानुभवावर चिंतन मांडले स्वतः. त्यांची पुस्तकं आहेत खूप मार्केटमध्ये.
त्यातलं एक चिंतन मांडत असताना त्याने सांगितलं की मनुष्य प्रपंच किती निष्ठानिष्ठेने करतो तुम्हाला माहीत आहे? म्हटलं किती? म्हटले पहाटची रात्रीची वेळ आहे. बघा बरं, अमृतानुभवातलं सांगतोय. रात्रीची वेळ आहे. एका सोनाराच्या दुकानामध्ये किंवा सोनाराच्या घरामध्ये चोर शिरला आणि चोर शिरल्याच्यानंतर सोन्याची लगड घेऊन निघाला. लगड म्हणजे सोन्याचा तुकडा. सोन्याचा तुकडा घेऊन निघाला. सकाळ झाली, सूर्योदय झाला. कुणीतरी नदीवर आंघोळीला निघाला होता आणि एक चोर तिकडे चालला होता. वस्तीच्या दिशेने चोर चालला. वस्तीकडून जो सज्जन आहे तो आंघोळीसाठी नदीवर चाललेला आहे. पण नदीवर चालल्याच्यानंतर हा घाईघाईत खिशात तुकडा टाकायच्या नादामध्ये तो तुकडा खाली पडला. एकाला आवाज आला आणि एकाला पाहिला. तुम्हाला कळालं? तुकडा खिशात टाकता टाकता तो तुकडा खिशातून खाली पडला, सोन्याची लगड. एकाने ऐकली आवाज आणि एकाने पाहिला. आता सांगा सोन्याचा तुकडा कोणाचा? चोरला त्याचा? पाहिला त्याचा? का जो मागून चोरी झाली पळत येतोय सोन्याचा तुकडा माझा आहे म्हणत त्याचा? ज्याच्या खिशात टाकताना तो पडला त्याने आवाज ऐकला आणि पडल्याबरोबर आवाजाच्या दिशेने पाहून ज्याने पहिल्यांदा पाहिला तो म्हणतो तो तुकडा माझा आहे. कोण म्हणतोय? जो आंघोळी चाललाय तो म्हणतो माझा आहे. ज्या चोराने चोरून आणला तो म्हटलं माझ्या खिशातून पडलाय, मला आवाज आलाय, तो माझा आहे. नीट ऐका बरं का, आपलं प्रपंच सांगतोय मी तुम्हाला. कोण काय म्हणतंय? ज्याने आवाज ऐकला तो म्हणतो माझा आहे आणि ज्याने डोळ्याने पाहिलं तोही म्हणतोय माझा आहे आणि जो पाठीमागून आलाय तोही म्हणतोय आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा. ज्याच्या खिशातून पडला तो म्हणतो माझाच आहे. ज्याने पाहिलं तो म्हणतो नाही नाही तुझ्या खिशातून नाही पडला, मी पाहिलंय, माझा आहे. या दोघांची लटपट चालू होती. इतक्यात पाठीमागून ज्याचा तुकडा चोरला होता तो सावकार मागे पळत आला आणि सावकार नुसता एकटा पळत आला नाही तर फौजदाराला घेऊन पळत आला. आणि फौजदाराला सांगतो साहेब हीच ती सोन्याची लगड आहे जी सकाळी रात्री माझ्या घरातून चोरी झाली, पण चोर कोण होता मला माहित नाही, पण हीच सोन्याची लगड आहे. ज्याने पाहिली होती त्याने लगेच टाकली. कळालं? ज्याने पाहिली होती त्याने लगेच टाकली आणि ज्याने ऐकली होती तो म्हणला ज्याने पाहिली त्याचीच आहे. इतका प्रपंच सटक्यात सुटेल आपल्याला? एका झटक्यात सुटेल? ज्याला प्रपंच इतक्या झटक्यात सुटला ना तो मोक्षाला गेला. त्यांना म्हणावं संत ज्याला सुटत नाही तो सामान्य जीव. आणखी पटलं नसेल तर आणखी पुढे जाऊन बोलू. तुमच्या ऐकिवातला आहे, निसंकोचपणे पुनरावृत्ती करतो. लहान पोरं, आता मोबाईलचा जमाना आला म्हणून आता सोडा. पूर्वीची लहान पोरं सांगतो. लहान मुलं 2 तुराट्याच्या गाड्या घ्यायच्या. इकडून 4-5 मुलं असायची, इकडून 4-5 असायची. त्या तुराटीच्या गाडीला वरती चिरगुट बांधायचं. आईचं फाटलेलं साडीचं चिरगुट बांधायचं. एका बाजूची नवरी एका बाजूचा नवरदेव तयार झाला की नाही. बाटलीचं झाकण घ्यायचं, त्याला दगडाने दाबायचं. 3 दगडाची चूल करायची, कुसाळाचं सरपान घालायचं त्याच्यावर. ते तवा म्हणून ते झाकण सपट केलं तर तवा म्हणून ठेवायचा. चिंचेची पानं आणायची त्याच्यावर उलटी पालटी करायची. का? पुऱ्या चालू आहे, चपात्या चालू आहे, पुऱ्या चालू आहे, चपात्या चालू आहे. हे कुठपर्यंत? अरे उरका, वराडी मंडळी आली, वराडी मंडळीला जेवायला पाहिजे. आता ब्राह्मण काका आले, अंतरपाठ धरलाय, दोघांचं लग्न लागेल. हे कुठपर्यंत? जोपर्यंत आईचा आवाज घरातून येत नाही तोपर्यंत. एकदा का घरातून आईचा आवाज आला, मुलांना चला जेवण तयार आहे, एका झटक्यात ज्याने संसार कोपऱ्यात फेकून दिला आणि जेवायला गेले ना, इतक्या झटक्यात आपल्याला संतांनी सांगितल्यानंतर आपला संसार सुटेल? सुटत नाही ना. म्हणून एकच आहे तोची एक संसारी. आपण प्रपंचात इतकी मग्न झालो मंडळी, इतकी मग्न झालो. काल परवा एका शाळेवर गेलो होतो. नीट ऐका बरं का. शाळेवर गेलो होतो. मला गुरुजी म्हटले महाराज घ्या ना परीक्षा आमच्या मुलांची. 7वीचा वर्ग 5वीचा वर्ग घ्या ना तुमची परीक्षा. 5वीच्या वर्गात होतो. म्हटलं घेतोच परीक्षा. मग आता म्हटले मला घ्यायची परीक्षा नाही पण घेतो आता तुम्ही म्हणताय म्हणून. मला वाटलं माझे प्रश्न काही मुलांना येतील का, पण एवढी चपकल आहेत मुलं. पहिला प्रश्न विचारला, म्हणलं सांगा रे चंद्रगुप्त मौर्य कोण होते? सहज प्रश्न केला. 5वीच्या वर्गाला नाही आला म्हणून तोच प्रश्न 7वीच्या वर्गाला केला. पहिल्या बाकावरची सगळी मुलं होती, सगळी फेल झाली. कुणाला सांगता नाही आलं. तुम्हाला असं वाटत असेल की आपला विद्यार्थी शाळेत गेल्यावर पहिल्या बाकावर बसा, आपली सगळ्यांचीच अपेक्षा ती असते, मागं बसायचं नाही, पुढच्या बाकडावर बसायचं, मागं बसायचं नाही, पुढच्या बाकडावर बसायचं. पण मागच्या बाकडावर बसणारीच मंडळी हुशार असतात बरं का. पुढच्या बाकडावरची सगळी फेल. सगळ्यात शेवटच्या बाकावर जो बसला होता तो म्हटला महाराज सर मी सांगू? म्हणलं सांगा. म्हणलं चंद्रगुप्त मौर्य कोण होते माहीत आहे? गणपती बाप्पा मौर्य त्याचा काका
त्याचा हा पोर्या चंद्रगुप्त मौर्या. अरे किती बिलिंदर आहे विठाला. विठाला विठाला आता एवढं बोलल्याच्या नंतर तो माझ्या जवळीक आला. जवळीक आल्याच्या नंतर जेवणाची सुट्टी झाली. मी म्हणलं महाराज तू काय आणले का रे बाळा जेवायला. म्हटलं आणलं ना महाराज. म्हटलं काय 2 चपात्या आहे भाजी आहे. म्हटलं मी खाऊ काय. हा म्हटलं खा ना महाराज. म्हटलं तू काय खातो. म्हटलं नाही पौष्टिक आहार आहे ना. काय आहे पौष्टिक आहार आहे. पण म्हटलं तू घरी गेला आणि तुझा डबा रिकामा पाहिला आणि आईने जर विचारलं तू जेवला का मग तू काय सांगणार. म्हटलं मी जेवलो. आईने विचारलं काय खाल्लं. मी सांगेल डाळ भात होता शाळेमध्ये किंवा मसाले भात होता किंवा पुलाव भात होता जो काय होता तो खाल्ला. मग आईने जर तुला विचारलं तुझा डबा कोणी खाल्ला मी सांगेन ना. म्हटलं महाराज. म्हटलं काय कुत्र्याने खाल्ला. असा आपला प्रपंच चालू आहे. परमार्थ नाही मंडळी. विठाला 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 विठाला. जो प्रपंच आपण त्याग करायला पाहिजे ज्या प्रपंचाचा त्याग करायला पाहिजे तो प्रपंच आपण जवळ घेऊन बसलेला आहे. गीता सांगू तुम्हाला. एक श्लोक सांगतो गीतेचा. भगवान परमात्म्याला अर्जुनाने केलेला प्रश्न आहे. अर्जुना देवा संसार 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 जो सांगतोय हा संसार जन्माला कधी आला माहीत आहे तुम्हाला. नाही. याचा अंत कधी आहे माहीत आहे. नाही. याचा मध्य कुठं आहे माहीत आहे. तुमच्या प्रपंचाला किती वर्ष झाली. कुणाचे 5 कुणाचे 50 कुणाचे 25 60 70 झाली की नाही. मग मला सांगा तुमचा प्रपंच सुरुवात कधी झाला. संसार लग्न झाल्यावर. अंत कधी याजसाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गोडवा त्यावेळेस. मध्य कधी आता सावध सावधान घटिका संपूर्ण आली भरो. नेमका कधी आहे तुम्हाला सांगू. ज्या प्रपंचात तुम्ही आम्ही आलेलो आहोत ना हा वांज आहे. वांझोटा आहे. वांझोटा. याचा सुरुवात नाही याला अंत्य नाही याला मध्य नाही. गीतेतला श्लोक सांगतो न रूपमस्य तोपलभ्यते नांतो चादीर नच संप्रतिष्ठा अश्वत्थमेनं सुविरूढमूल असंग शस्त्रेण दृढेन शत. याचा आद्य नाही मंत्य नाही शेवट नाही. त्या ज्या प्रपंचामध्ये आलोय ना त्या प्रपंचाला मुळात फळच लागत नाही. जो वांझोटा आहे त्या वांझोट्या प्रपंचाला सुद्धा तुम्ही आम्ही आपलं आपलं म्हणायला लागलो. विठाला 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 विठाला. म्हणून प्रपंचात आलोत ना ठीक आहे हरकत नाही. पण देवाचं नामस्मरण करायला विसरू नका. लक्षात आलं का. बहुत सुकृते नरदेह लादला. कुणाला तुमचं आमचा पुढचं प्रमाण नाही बरं का सांगत मी आता इथं. नाथबाबांचा हरिपाठ आहे. बहुत किती वेळ जन्माचं सुकृत असेल म्हणून आपल्याला नरदेह मिळाला. एक एक कोटी योनी कोटी कोटी फेरा मानव देही थारा अवचट मांडीलास खेळ मांडीलास खेळ मांडीलास खेळ नरदेही. एका एका योनीत कोटी कोटी वेळा फिरावं. तिळ तिळ पुण्य साचा पडे बहुत जन्मांतरी ते जोडे ना. आणि मग तुम्हाला मृत्यू लोकात आल्याच्यानंतर नर शरीर प्राप्त होत आहे. नर एक बार करणी करे तो नरका नारायण होय. पण आपण केलं पाहिजे ना. नाटातलं प्रमाण सांगू. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती येते देवच म्हणते होती तरी का चित्तीनं धरावे. आपण जर ठरवलं ना तर देव सुद्धा होईल. पण फक्त मुखाने हरिनामाचं चिंतन केलं पाहिजे. अन्यथा देव होऊ शकत नाही. जर धंदाच करायचा आहे बिझनेसच करायचा आणि व्यवसायच करायचा आहे आणि तुमच्या व्यवसायाला फळं लागली पाहिजे चांगली सदृढ व्यवसाय फलद्रुप्तीला गेला पाहिजे असं जर वाटत असेल तर तो व्यवसाय करता करता आणखी एक त्याला जोडधंदा द्या. तो जोडधंदा म्हणजे भगवान परमात्म्याचं नामस्मरण. अभंगाचं 2रं चरण. करे आणि कपैदंदा न करे आणि कपैदंदा न करिया पैधंदा न करिया पैधंदा. न करे आणि कपैदंदा न करे आणि कपैदंदा. करिया पैधंदा न करिया पैधंदा. नित आठवी
करे आणि कपे धंदा करी आणि कपै धंदा न करी आणि कपै धंदा न करी आणि कपई धंदा नित्य आठवी गोविंदा दिवसन रात्र त्याचं चिंतन आहे. बघा त्याच्या चिंतनाचा फायदा सांगतो तुम्हाला. आपल्या जवळचंच गाव आहे शिरूर तालुक्यात केंदूर. कोणी ऐकलं असेल नसेल मला माहीत नाही. केंदूर गाव आहे. या केंदूर गावामध्ये एक संत होऊन गेले. माहीत आहे कानू पाठक. किती अधिकार मोठा. ज्ञानोबारायांच्या समाधीचं कीर्तन ज्यांनी एकादशीला केलं ते कानू पाठक. एवढा मोठा अधिकार. काशीच्या पंडितांनी अधिकार ऐकला आणि मुक्काम करत करत कानू महाराजांना भेटण्यासाठी केंदूरला आला. केंदूर आल्याच्यानंतर 2-4 लेकरं नातवंड कानूराज महाराजांच्या मांडीवर शेजारी खेळत होती. ते दोघं त्या नातवांबरोबर गप्पा गोष्टी करत होते. ते दोघंजण नातवंडाबरोबर आजोबा बोलत होते. लक्षात आलं का. आणि इतक्यात ते ब्राह्मण आले, पंडित आले. पंडितांनी विचारलं इथं कानू पाठक कोण आहे का. ते म्हणले कानू पाठक मलाच म्हणतात. अरे 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 इतक्या लांबून आलो. मी का बोलतोय. दिवसन रात्र एकच धंदा याच्यासाठी चाललाय. नीट युक्तिवाद ऐका. अरे अरे इतक्या लांबून आलो आणि इथं पाहतोय तो वेगळंच आहे काही. म्हटले काय अपेक्षित होतं. म्हटले काही नाही. मला वाटलं कुठेतरी वेद अध्ययन करत असेल. कुठेतरी 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणांचा अभ्यास चालू असेल. देवाचं नामचिंतन चालू असेल. पण तुम्ही तर नातवंड खेळवताय. मग म्हटले नातवंड खेळवणं गैर आहे का. गैर नाही. पण तुमची एवढी ख्याती आहे. वारे हाती माप चाले सज्जनाचे. मला तिथं काशीला पार मला बातमी कळाली तुम्हाला भेटायला आलो. म्हटले तुम्ही नातवंडाबरोबर खेळताय. काय तुमच्याबरोबर युक्तिवाद करायचा आहे. काय जीव शिव ऐक्याच्या गोष्टी करायच्यात. काय ब्रह्म आणि जीव काय याच्या गोष्टी करायच्यात. कशाला करू आवडीने माझं तुमच्या सुखाचा संवाद. या गोष्टी करायच्या तुमच्यासाठी आलो होतो. पण तुम्ही तर वेगळंच करताय. कानू पाठक म्हटले तुम्हाला नेमकं म्हणायचं आहे काय. म्हटलं तुम्ही नातवंडाबरोबर खेळताय. ही नातवंडांची अडचण आहे का तुम्हाला. नातवंडांची आहे का. म्हटले हो. समोर आड होता. एक नातवंड धरलं आणि विहिरीत फेकून दिलं. त्या आडात फेकलं. एक नातवंड धरलं आडात फेकून दिलं. म्हणले इतक्या लांबून आलात भोजन केल्याशिवाय जाऊ नका. आता नातवांची अडचण आहे का. आता नातवंडांची अडचण आहे. मग जेवायला बसायचं आता. ते म्हटले महाराज कानू पाटकांना सांगितलं कानू आम्ही जेवलो असतो पण आता तुमची नातवंड तुम्ही विहिरीत टाकून दिली तुम्हाला म्हणून मी मंदिरात नाही गेलो बरं का. तुम्हाला हां आता तुम्हाला कळालं. तुम्हाला सुद्धा काय म्हणून जेवायचं नाही. बस एवढीच अडचण आहे. एवढीच अडचण आहे. पहिली अडचण काय होती. नातवंडाबरोबर खेळतायत हे काय महाराज म्हणावत का. नातवंड टाकून दिली. दुसरी अडचण काय आहे. ती नातवंड मेली म्हणून तुम्हाला सुतक पडले. नातवंड नाही सुतक फिटत नाही तोपर्यंत जेवत नाही. एवढीच अडचण आहे ना. मग त्या कानूराज पाठकांनी एक नातवंडाला जे नाव असेल त्या नावाने हाक मारायला सुरुवात केली. आणि काय नवलईची आणि काय चमत्कार आहे मंडळी. एक नातवंड येऊन पंक्तीला जेवायला बसायला लागलं. हा अधिकार दिवसन रात्र देवाचं नामस्मरण करण्याचा. विठाला 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 हा धंदा हा व्यापार हा व्यवसाय ज्यांनी केला ना त्यांच्यासाठी आहे. इथं नाही पटलं आणखी पुढे जाऊन सांगतो. संत नामदेव महाराज शिंपी होते जातीने होते नाही. दामू शेट्टीने कपडे शिवून दिली. म्हणले दुसऱ्या गावात परगावी बाजार आहे. परगावी बाजाराला जाताना हे कपडे घेऊन जा तिथं विक आणि मिळालेला अर्थार्जन घरी घेऊन ये. निघाले. थंडीचे दिवस हिवाळ्याचे दिवस आहे. निघाले. 5च्या वेळेलाच निघाले. नामदेवरायांना कडाक्याची थंडी जाणू लागली. निघाले. विठ्ठल 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 करत निघाले. निघाल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे इतकी थंडी आहे. मी विठ्ठल विठ्ठल करतोय तरी मला एवढी थंडी लागते. रस्त्याच्या कडे पूर्वी दगड असायची मैलाची आहे की नाही. पूर्वी मैलाचे आता किलोमीटरचे पूर्वी मैलाचे कोसाचे दगड असायचे की नाही. त्याने पाहिलं अरे प्रत्येक मैलाचा दगड हा माणूस हा येणाऱ्या जाणाऱ्या वाटसरूला रस्ता किती राहिला हे दाखवण्यासाठी उभा आहे. याला थंडी लागली नसेल का. हा मग गाठोडं सोडलं आणि प्रत्येक दगडाला कपडे घालायला सुरुवात केली. कोणी नामदेव महाराजांनी प्रत्येक दगडाला कपडे घालायला सुरुवात केली आणि सगळे कपडे संपले. नामदेव महाराजांचं गाठोडं संपलं. नामदेव महाराज घरी निघाले. घरी आल्याच्या नंतर दामू शेट्टी विचारले कपडे हो म्हणले सगळे विकले. पैसे म्हणले सगळ्यांनी सांगितलं पुढच्या बाजाराला आलो की पैसे देतो.
म्हणजे बरं हरकत नाही. पुढचा दिवस उगवला बाजाराचा. हां, रविवारी मनसरचा बाजार. पुढच्या रविवारी नामदेव महाराजांना दामू शेट्टी सांगितलं, बघ ह्या वेळेस कपडे घेऊन जाऊ नको, गेलेले जेवढे मागच्या आठवड्यात कपडे विकलीत सगळे पैसे घेऊन ये. नामदेव महाराज म्हणले हरकत नाही. आता नामदेव महाराजांनी कपडे कोणाला घातली? हो, हे दामू शेट्टीला माहीत आहे का? नाही, दामू शेट्टीला माहीत नाही, फक्त नामदेवरायांना माहीत आहे. पण नामदेवरायांची अनुभूती अशी आहे की हा जिवंत आहे. कोण? दगड. त्यांनी दगड पाहिलाच नाही, दगडात देव पाहण्याचं काम केलं नामदेव महाराजांनी. आणि मग प्रत्येक महिलापाशी जायचं, प्रत्येक दगडापाशी जायचं, दगडोबा, अहो धोंडोबा, अहो मागच्या आठवड्याला तुम्हाला कपडे दिली ना थंडी लागू नये म्हणून, आता तुमच्या अंगात कपडे नाही, आता उन्हाळा चालू झाला, पण तुम्ही घेतलेले कपडे उन्हाळा जरी चालू झाला असला आणि तुम्ही जरी काढून ठेवली असली तरी जुनी झाली कपडे नव्याचे पैसे द्यावे लागतील. दिल का हो? दिल? अहो इथं जिवंत माणूस, जिवंत माणसाचं ठरलेल्या, सांगू काय, ठरलेल्या वेळेला पैसे देत नाही, आहे की नाही? आता दगडाकडून धोंडोबाकडून पैसे घ्यायचेत. म्हणजे आता काय करावं? बराच वेळ पैसे मागत होते, बराच वेळ. पण पैसे मागताना विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. बरं, पैसे मागायचे, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, पैसे मागायचे, विठ्ठल देत नाही, काय करावं? शेवटी नामदेव महाराजांनी त्याच्यातला एक धोंडोबा उपाटला, त्याला ढकली घरी घेऊन आले. दामू शेट्टीने पाहिलं, नामदेवा हे काय आहे? म्हणजे बाबा मी मागच्या आठवड्यात जी कपडे विकली होती ना त्याचा हा जामीनदार आहे. यांनी सुद्धा कपडे घेतली होती. यांनी सांगितलं आजूबाजूला माझ्या जेवढी वस्ती आहे त्या वस्तीतल्या सगळ्यांना कपडे वाट. मी सगळ्यांना कपडे वाटली. आता पैसे मागाय गेलो तर हा बोलत नाही, हलू नये, चालू नये, सैरा वैरा काही बोलू नये, बोलत नाही हा. पण यांनी कपडे घेतली. म्हटले नामदेवा वेड लागलंय तुला? हा, वेड लागलंय? अरे धोंड, हा दगड कुठे कपड्याचे पैसे दिले का? नाही बाबा, पण यांनीच कपडे घेतली माझ्याकडनं, सगळीचे सगळे कपडे याच्या म्हणण्यावरून दिले. आणि आता हा धोंडोबा पैसे द्यायला नाही म्हणतोय. भगवान परमात्म्याला काळजी लागली. काय करावं? भगवान परमात्म्याने त्या कपडे दगडाला घातली ना, त्या सगळ्याचे सगळे कपड्याचे पैसे देवाने पेड केले. याचं कारण दिवसरात्र देवाच्या नामस्मरणाचा धंदा केला ना, म्हणून. आणि म्हणून तो धंदा ज्यांनी केला आणि ते त्यांचं ऋण फेडण्यासाठी भगवान परमात्मा सहाय्यकारी झाले ना, जो देव सहाय्यकारी झाला त्या देवाचं एकदा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रखुमा, हरी 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 विठोबा रखुमा, विठोबा माई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, रखुमा, विठोबा रखुमा, रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा. हरि जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय, हरि जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय, हरि जय हरि जय जय हरी जय जय हरी जय जय. विठोबा रखुमाई, रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमा, विठोबा हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमा. पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर भगवान जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तोची एक संसारी वाचे हरिनाम उच्चारी न करी अनिक पै धंदा नित्य आठवी गोविंदा. दिवसरात्र त्याचं चिंतन केलं. बरं मगाच प्रमाण वापरून गेलो. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, आयुष्यभर देवाचं नामस्मरण केलं. मंडळी, ज्या मंदिरात आम्ही ज्या सभामंडपात, ज्या कीर्तन मंडपात बसलेलो आहोत, हा कीर्तन मंडप, हा सभामंडप, हा धर्ममंडप, हा आई कळमजाई मातेच्या मंदिरात आणि प्रांगणामध्ये बसलेलो आहोत. भजन करा विठाला.
हा नियम फक्त आजच्या पुरता मर्यादित बरं का. उद्या कीर्तनकाराने हळदीला का विण करायला घालायचं. ते गोज विधाता सांगी नारदाशी नारदे व्यासाशी उपदेशिले. ज्यांच्या गळ्यात विना ते नारद, ज्यांना उपदेशिले ते व्यास. म्हणजे नारद व्यासांचे गुरु आहे, म्हणून व्यासांचा उष्टार शिष्याचा उष्टार गुरुला घालता येत नाही. हा नियम फक्त आजच्या दिवसापुरता, उद्याचा नाही. विडाला हो. आता पुढे 10-15 दिवसांनी गणपती बाप्पा येतील आणि त्याच्यानंतर पितृ पंधरवडा झाला का शारदीय नवरात्र महोत्सव येईल की नाही. ज्या कळमजाई मातेच्या मंदिरात बसलेलो आहोत आपण सगळेजण नवरात्र संपन्न करतो की नाही, करतो की नाही. पण नवरात्र कधी चालू झाला सांगता येईल? पांडवांना सहाय्यकारी होण्यासाठी नवरात्र चालू झाला. प्रभू रामचंद्रांची बायको सीतामाईला सोडून आणण्यासाठी नवरात्र चालू झाला. नवरात्र चालू कधी झाला बघा, नाही माहीत ना. छोटीशी कथा आहे, ऐकून जा. बघा, भगवान परमात्मा आणि भगवतीचा नवरात्र कधी चालू झाला. आपल्याकडं 5 नवरात्र केले जातात. त्याच्यापैकी एक सांगतो फक्त जगदंबेचा, एक होतो प्रभू रामचंद्रांचा, एक होतो खंडेरायांचा, एक होतो तिकडं उत्तरेमध्ये. 4-5 होतात नवरात्र वर्षभरातनं, पण आपल्याकडे साजरा केला जातो तो हा नवरात्र फक्त. आणि जे खंडोबारायाचे भक्त आहेत ते नवरात्र चंपषष्ठी साजरी करतात, तो एक नवरात्र बरं का. कधी नवरात्र चालू झाला असं म्हणतात. द्वापार युगा असं म्हणतात शास्त्रातली कथा सांगतो तुम्हाला. बघा, 4 युगाची चौकडी. किती? 4 युगाची चौकडी. ही चौकडी पूर्ण झाल्याच्या नंतर 71 वेळा फिरल्याच्या नंतर एक मन्वंतर होतं आणि एक मन्वंतराच्या अगोदर हा देवीचा नवरात्र चालू झाला. सोपं आहे ना ऐकायला? सोपं आहे ना. आता सांगतो 4 युगाची चौकडी कशी असते सांगतो. कलियुगाच्या दुप्पट द्वापारयुग, द्वापारयुगाच्या 3 पट त्रेतायुग आणि त्रेतायुगाच्या 4 पट सतयुग. आता कलियुग 4,32,000 मोजत चला बरं का. 4,32,000. द्वापारयुग डबल 8,64,000. त्रेतायुग टिबल 12,96,000 आणि सतयुग 4 पट किती झाले? 20,28,000. आणि यात सगळ्यांची बेरीज केली की 43,20,000 अशी 4 युगांची बेरीज. कळलं? ही 4 युगांची बेरीज. अशी ही 4 युगांची चौकटी 71 वेळा फिरली. किती? 71 वेळा फिरली की उत्तर किती येते? 30,67,00,000 आणि 20,000. एवढे वर्ष झाले की मग एक मन्वंतर. आणि हे एक मन्वंतराच्या अगोदर ही आई जगदंबेची नवरात्र चालू झाली. किती पवित्र असेल हो, किती पवित्र असेल. तुम्हाला सांगू, आपल्याकडे एक पद्धत आहे पुरुष मंडळी, नीट ऐका. आपल्याकडे एक पद्धत आहे की नवरात्रीचा उपवास, देवीचा उपवास फक्त महिलांनीच करावं, पुरुषांचा त्याचा काही संबंध नाही. पण तुम्हाला सांगू, कलियुगात 5 देव अतिजलद प्रसन्न होणारे आहेत. म्हणजे तुम्हाला फलप्राप्ती लगेच आहे. आणि या 5 दैवतांच्या नंतरची फलप्राप्ती कोणती माहीत आहे? घरात जर वारकऱ्यांची पंगत जर उठवली तर त्या पंक्तीचं फलश्रुती लगेच आहे. तशी या 5 दैवतांची ज्याने सेवा केली त्याची फलश्रुती लगेच आहे. भगवान श्री हरी विष्णू 1, भगवान महादेवजी 2, शक्ती 3, सूर्य 4, गणपती बाप्पा 5. या 5 दैवतांची ज्यांनी सेवा केली ना त्याला याच जन्मात याच प्रपंचात फलश्रुती आहे. मग मला सांगा, आईची जगदंबेची जर सेवा केल्यानंतर जर फलश्रुती लगेच आहे तर आपण सेवा करायला नको? पुरुष मंडळी, तुमच्यात कोण कोण नवरात्र धरतंय? बस 1-2 जण. इकडे जर विचारलं असतं तुमच्यात कोण कोण नवरात्र, बरेच हातवर झाले असते नवरात्र करणारे. अलग लक्षात. असं आहे, असू द्या. कोण जाणे कोणा केव्हा घडे उपासना. तिची जशी आराधना जमेल तसं देवाचं नामस्मरण करा. हिच्या दर्शनाला चला. तुम्हाला निश्चित तुमच्या प्रपंचात धनधान्य सुख समृद्धी वाढल्याशिवाय राहणार
नाही, पण हिचा आठव झाला पाहिजे. दिवस आणि रात्री हिच्या नामस्मरणाचा छंद तुम्हा आम्हाला लागला पाहिजे. विठाला हिच्या पुढे संकल्प केला म्हणजे जगदंबेच्या पुढे संकल्प केला की तो पूर्णतेला गेल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला पटलं नसेल, 5-7 वर्ष किंवा 10-1 वर्ष झाली असतील, मुखवटा बनवायचा संकल्प तुम्ही ग्रामस्थांनी या ठिकाणी केला. कुणी सांगितलं, काय सांगितलं, तो तुम्हाला सगळ्याला ज्ञात आहे. मुखवटा बनवण्याचा संकल्प केला. 3.5-4 किलोची हे मुखवटे जास्तही झाले असतील, 3.5 लाखाचे हे मुखवटे झाले त्यावेळेचे, बरोबर आहे. संकल्प पूर्ण केला. फक्त एक करायचं, नामा म्हणे केशी राजा, केला नेम चालवी माझा. त्याच्यानंतर तुमचा संकल्प होता सगळे ग्रामस्थांचे, तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य, आहे की नाही, घातली अभय नरक जाणे. तुमचा संकल्प असा होता की आपल्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुशोभीकरण झालं पाहिजे. आणि हे सुशोभीकरण करत असताना इथं सुशोभीकरणाचा विषय निघाल्याच्या नंतर एक नाव मात्र निश्चित डोळ्यासमोर चमकून जातं, ते म्हणजे आदरणीय स्वर्गीय नानांचं नाव. लक्षात, नाना सगळ्यांना ज्ञात आहे, माजी सरपंच तुमच्या गावचे सगळ्यांना ज्ञात आहे. मी फक्त नानाच म्हणतो, आदरणीय आहे, मोठ्या माझ्यापेक्षा मोठे आहेत म्हणून नाना म्हणतो फक्त. नानांच्या माध्यमातून हा सुशोभीकरण झालं. पण पुढे जात असताना इथं परत एकदा तुम्ही सर्व ग्रामस्थांनी एकत्र आले, सगळे ग्रामस्थ, नवनाथ भाऊ बरोबर आहे ना, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य असतील, ग्रामस्थ असतील, आजूबाजूला गेलेली मंडळी असतील, ज्यांची ज्यांची या देवीवर श्रद्धा आहे, सगळी मंडळी एकत्रित आली. आणि तुमचा संकल्प होता की इथं दीपमाळ झाली पाहिजे. दीपमाळ, अहो एक दीपमाळ बांधायला माणसाचं आयुष्य खर्च होतंय शेठ, बरोबर आहे ना. एक दीपमाळ बांधायला, घरापुढची नाही बरं का, मंदिरापुढची, घरापुढे अशा हजारो दीपमाळी बांधू शकतो माणूस. मंदिरापुढची एक दीपमाळ बांधायला आयुष्य खर्च होते, पण दीपमाळ होत नाही. पण तुम्ही जगदंबेच्या समोर संकल्प सोडला आणि तुम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. सर्व ग्रामस्थ एकत्रित आले. अवघ्या 2-2.5-3 वर्षामध्ये लाखो रुपयाची 2 दीपमाळी उभ्या राहिल्या. आणि त्याचं लोकार्पण सोहळा आता काही दिवसात, उद्या परवा 2 दिवसांनी तुमच्या सप्ताह चालू असताना होणार आहे. याच्यापेक्षा महत्भाग्याचं लक्षण काय आहे? आजूक जगदंबेने काय द्यावं तुम्हाला? प्रसाद द्यावा. आणि अनेक साक्षात्कार म्हणून काय तुम्हाला सांगितलं पाहिजे जगदंबेने? एवढा मोठा साक्षात्कार तुमच्या समोर चमत्कार घडवून दाखवताय. 1ही रुपया नाही तुमच्या ग्रामस्थांकडे, किंवा असेलही मला माहीत नाही, ट्रस्ट आहे की नाही मला माहीत नाही, पण 1ही रुपया नसताना सुद्धा लाखो रुपयाचं काम करून घेण्याची जबाबदारी जर तुम्ही तिच्याबरोबर सोडवलं आणि तुम्ही जर सत्यकर्माने जर तुम्ही कर्म करत राहिले ना, तर तो केलेला संकल्प पूर्णत्वाला आणि सिद्धीला नेण्याची जबाबदारी त्यांची आहे. फक्त माध्यम तुम्ही आम्ही आहोत. असो, ही जगदंबा आहे. या जगदंबेचं नामस्मरण करत चला, हिची सेवा करत चला बरं का. कुणाला असं वाटत असेल की हिची सेवा केल्यानंतर काय मिळेल, माझ्याकडे बघा, मला माहित आहे काय मिळालंय. लक्षात आलं का? मला माहिती आहे मला काय मिळालंय, तसं तुम्हालाही मिळावं असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर जगदंबेचा उपवास करा. गावडे बाबा 111ला चालायला आहे मी. आमच्या 111 मध्ये सगळे वारकरी सोमवार करतात. माफी मागून बोलतो बरं का, जबाबदार व्यासपीठावरून, अतिशय जबाबदार व्यासपीठावरून बोलतोय. सोमवार व्रत करी एकादशी, कोण त्यांची गती होईल नेनो. बरोबर आहे ना? असंच प्रमाण आहे ना? हो, प्रमाणात सांगतो मी तुम्हाला. पण मी एकटाच आमच्या दिंडीतला वारकरी असं असतील की मी मंगळवार करतो. मला आजही मंगळवार आहे, आज एकादशी आहे, मंगळवार आहे, मी नवरात्री करतो. तुम्हाला सांगतो मंडळी, पुरुष मंडळी, तुमच्या वाडीमध्ये, तुमच्या वस्तीमध्ये हे एवढं मोठं जागृत अधिष्ठान, याचा अधिकार तुम्हाला कळालेला नाही, याचा अनुभव तुम्हाला कळालेला नसेल. नीट ऐका. तुम्हाला जर असं वाटत असेल की ही देवी जागृत आहे की नाही, नीट ऐका बरं. एक दिवस इथं मंदिरात यायचं नवरात्रीला देवीच्या समोर नवस बोलायचा, आणि तो नवस पूर्ण होत नाही तोपर्यंत तिच्यावरची अटूट श्रद्धा ढळू द्यायची नाही. किती श्रद्धा पाहिजे सांगू तुम्हाला? चला एक दृष्टांत सांगतो 1 मिनिटात. माझ्या वाणीला मी पूर्ण औरंगाबाद घेऊन जाणार आहे. राजे आणि प्रधानजी जंगलात फिरायला निघाले. किती विश्वास पाहिजे बघा बरं का. राजे आणि प्रधानजी जंगलात फिरायला निघाले. राजाने नगरी आणि या नगरीत पाणी मिळावं म्हणून मोठा तलाव बांधला होता, पण तलावाला पाणी लागलं नाही. हे फिरायला निघाले, जंगलात गेले शिकारीला. राजा थकला, झाडाखाली जाऊन झोपला. प्रधानजी सेवेकरी आहे, पहारा करतोय. इतक्यात 2 पिंगळा आणि पिंगळीन वरती बसलेले आहेत. पिंगळीन
झाडं बसले, दोघांचा संवाद चालू आहे. तो पिंगळा म्हणतो, ऐकलं का, एवढा मोठा राजाने तलाव खणला पण पाणी नाही. पिंगळेन सांगते पिंगळ्या दादाला, म्हणली त्याला पाणी लागेल पण राजाचं जर रक्त जर शिंतडलं तर पाणी लागेल, आणि राजा मेला तर. ते म्हणले नाही, राजाचं गळा कापायचा, रक्त शिंपडायचं आणि उत्तरेच्या बाजूला जायचं, तिथं एक वनस्पती आहे, त्या वनस्पतीचा रस राजाच्या गळ्यावर लावला तर राजा परत जिवंत होईल. प्रधानजीला ते बोलणं कळत होतं. प्रधानजीने स्वतःची कणगळी कापली, उत्तरेच्या दिशेला गेला, तिथं ती जडीबुटी पाहिली, बोटावर लावून पाहिली, बोट जसंच्या तसं झालं. मी विश्वास याच्यासाठी सांगतो, विश्वास या शब्दासाठी चाललेला युक्तिवाद आहे. प्रधानजी जवळ आले, राजा पहुडलेला होता, झोपलेला होता. प्रधानजीने मेन असलेली तलवार काढली, राजाच्या छातीवर बसला आणि राजाच्या गळ्यावर चालवायला सुरुवात केली. कोण कोणाच्या गळ्यावर चाललं ते कळलं का तुम्हाला मंडळी? राजाच्या गळ्यावर प्रधानजी तलवार चालवतायत आणि इतक्यात राजा जागा झाला. काय केलं असेल राजाने? लगेच मृत्यूदंडाची शिक्षा, फाशीची. राजाने पाहिलं की प्रधानजी आपल्या गळ्यावर तलवार चालवतोय पण राजा हल्ला नाही, डोलला नाही. राजाने परत एकदा डोळे लावून घेतले, निवांत झाला, गळा कापला, रक्त घेतलं ओंजळीमध्ये, तलावात शिंपडलं, तलावाला पाणी लागलं, उत्तरेला गेला, जडीबुटी घेतली, राजाच्या गळ्यावर चोळून लावली. राजा होता त्या स्थितीत आला. पुढे 4-5 महिने गेले. प्रधानजीला रात्र मनोमन खात होतं की राजाने मला पाहिलं पण मग राजा विचारत का नाही, राजा विचारत का नाही, राहवलं नाही. म्हणून प्रधानजीनीच राजाला विचारलं, महाराज त्या दिवशी फिरायला गेलो होतो, तुमचा गळा कापित होतो छातीवर बसून, त्यावेळेस तुम्ही जागे झाले, मला पाहिलं, मग तुम्ही मला विचारलं का नाही अजून काही पण? त्यावेळेस महाराज जे म्हटले ना, राजा जो म्हटला ना, तेवढा विश्वास आपल्या देवीच्या नामचिंतनावर आणि देवीवर पाहिजे, एवढी श्रद्धा पाहिजे. राजा सांगत होता, प्रधानजी मला एवढं ज्ञात होतं, माझा एवढा दृढ विश्वास तुझ्यावर आहे की तू जे काही काम करणार आहे ना, जे काही कर्म करणार आहे त्या प्रजेच्या हितासाठीच करीत असणार आहे, म्हणून मी तुला अडवलं नाही आणि तुला आज तगात विचारलं सुद्धा नाही. या राजाने प्रधानजीवर जेवढा विश्वास ठेवला ना, एवढा विश्वास जर जगदंबेवर जर ठेवला ना, तर तुमचं प्रत्येक केलेलं काम पूर्णत्वाला नेण्याची जबाबदारी आई कळमजाईची आहे. पण फक्त एवढी श्रद्धा पाहिजे. नाहीतर आपलं काय झालंय, एकनाथ महाराजांचं भारूड आहे, शिळ्या तांब्याचे भाऊले केले वर देव बैसविले, कैशी या जनाशी लागले वेड. दगडाचा देव केला वडारी त्याचा बाप झाला, सोन्या चांदीचा देव केला सोनार त्याचा बाप झाला, मातीचा देव केला कुंभार त्याचा बाप झाला, लाकडाचा देव केला सुतार त्याचा बाप झाला. देवा नाही रूप, देवा नाही गाव, देवा नाही नाव कोटे काही. आपली श्रद्धा कमी पडते मंडळी. ज्याला असं वाटतं की मी आईची सेवा केली पण मला फलप्राप्ती झाली नाही, तर त्याची श्रद्धा कमी पडते. श्रद्धा अशी ठेवा, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परासयते इंद्रिया. मग होईल काय? आत्मसुखाची गोडिया विटे जो का सकळ विषया. अशी श्रद्धा जर जगदंबेवर ठेवली तर प्रत्येकाचा संकल्प हा निश्चित पूर्णतेला नेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तर माझे जगद्गुरु तुकाराम म्हणले, कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराज तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मोठं भाग्याचं लक्षण आहे की जगदंबेचं मंदिर या शेवाळवाडी गावामध्ये आहे. तुम्ही सर्व ग्रामस्थ एकोप्याने काम करतात. कुठलंही असू द्या, तुमचं काम राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, धार्मिक असू द्या, समाज उपयोगी काम असेल. मी ज्या वेळेस या गावामध्ये कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो, योगेश भाऊ, ज्या वेळेस या गावामध्ये आलो, तुम्ही सगळी मंडळी मला एकोपाने नांदताना दिसतायत. तुमचा हा एकोपा जगदंबा करो आणि असाच प्रदीर्घ कालापर्यंत टिकून राहो, अशा प्रकारच्या तुम्हाला सदिच्छा आणि शुभेच्छा जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी बराच वेळ झाला मी तुमच्याशी बोलतोय. बरोबर